नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। पुणे पोरचे कार अपघात प्रकरण याचे नवीन खुलासे दररोज होत आहेत आणि या खुलासांमध्ये नवीन माहिती पुढे येत आहे। यामध्ये कशा पद्धतीने पोलीस असो, वैद्यकीय खातं असो किंवा मग आरोपी असो यांचे कसे लागे बांधे आहे या संदर्भात नेहमी खुलासे होतात। आज एक मोठा खुलासा झालेला आहे। साधारणतः विशाल अग्रवाल आणि जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या सोबत जो आमदार सुनील टिंगरे आहे यांनी 45 वेळा त्यांचा मिस कॉल झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस ते एरवडा पोलीस स्टेशनच्या मध्ये आमदार सुनील टिंगरे बसलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी ते फोन उचलले की नाही याचा खुलासा निश्चितपणे आमदार सुनील टिंगरेच करतील। सुनील टिंगरे गेल्या 2 दिवसापासून म्हणताय की माझी भूमिका वेगळी आहे। त्यांनी पत्र देऊन प्रसार माध्यमांना सांगितलं की आमची ही भूमिका आहे, मी खुलासा करणार आहे, पत्रकार परिषद घेणार आहे। कालही त्यांनी म्हटलं होतं, पण आजही त्यावरती घेतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण सोबतच जर बघितलं तर विशाल अग्रवाल चे आमदार टिंगरेसोबत 45 मिस कॉल देण्यामागचा उद्देश काय होता, काय भूमिका होती हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। होऊ शकतं विशाल अग्रवाल आपल्या मुलाला वाचवण्याकरता हा सगळा धावा करत असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जो मुलगा पोरचे गाडी चालवत होता ज्यामध्ये 2 तरुण, एक तरुण आणि एक तरुणीची मृत्यू झाला आणि संवेदनशील प्रकरण जे उजेडात आलं त्यामध्ये त्या मुलाला वाचवण्याकरता हा प्रयत्न असेल का। रात्री मध्यरात्री 2:30 वाजता ते 3:45 च्या दरम्यान म्हणजे पहाटेच्या दरम्यान साधारणतः 45 मिस कॉल त्यांना देण्यात आलेली आहे। सोबतच विशाल अग्रवालचे हे फोन उचलले की नाही या संदर्भात आमदार टिंगरेंना निश्चितपणे खुलासा करावा लागेल। जर 45 मिस कॉल दिले असेल तर आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की विशाल अग्रवाल यांनी 45 मिस कॉल दिलेले आहे, हे माहितीमध्ये पुढे आलेल्या सूत्रांची माहिती आहे। खास करून पुणे पोलिसांनी देखील या संदर्भातली माहिती पुढे दिलेली आहे आणि त्यावेळेस आमदार टिंगरे आहे जे 3:45 एरवडा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये होते आणि तिथे बसलेले होते। त्याच वेळेस या सगळ्या घडामोडींची चौकशी सुरू होती। आमदार टिंगरे पहाटेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होते, तिथे असण्याचा उद्देश काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे। सोबतच आमदारांच्या सांगण्यावरूनच पिझ्झा आणि बर्गर देण्यात आला का हाही एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। असे अनेक प्रश्न जे आहे अनुत्तरित आहे आणि या प्रश्नाची उकल निश्चितपणे आमदार टिंगरेच करू शकतात। सोबतच याशिवाय अजून एक जर दुसरं प्रकरण जर बघितलं यामध्ये तर या हिट अँड रन केसमध्ये जर बघितलं आपण तर विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय टावरे यांचे देखील संभाषण झालेलं आहे। जवळपास 15 वेळा व्हॉट्सअप कॉलवरती त्यांचं बोलणं झालेलं आहे। एखादा व्यक्ती त्या प्रकरणाची चौकशी करत असतो त्यावेळेस आरोपी थेट चौकशी करणाऱ्या प्रमुखाशी चर्चा करतो, याचा अर्थ कुठेतरी लागे बांधे आहे। अनेक मोठा गोडबंगाल आहे, या गोडबंगालचा खुलासा होण्याची गरज आहे आणि त्यासाठी व्हॉट्सअप कॉलमध्ये काय संभाषण झालं हे निश्चितपणे टिंगरे सांगू शकतात किंवा विशाल अग्रवाल सांगू शकतात किंवा सायबर लॉच्या नुसार आपल्याला ते संभाषण काढून घ्यावं लागेल। आणि सोबतच जर बघितलं डॉक्टर टावरे जे आहे यांनी ब्लड सॅम्पल बदलल्याचे हे मान्य केलेलं आहे। या संदर्भात जर बघितलं आपण तर पोलिसांनी खुलासा केलेला आहे। पुणे पोलिसाच्या आयुक्तांनी म्हटलं आहे की जे विशालच्या मुलाचं जे ब्लड सॅम्पल होतं ते ब्लड सॅम्पल त्यांनी फेकून दिलं होतं आणि त्याच्या आधारावर दुसरा रिपोर्ट तयार केला होता। त्यामुळे हे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी किती मोठी लाच डॉक्टर टावरेंनी घेतली हे देखील माहिती होण्याची गरज आहे, कारण की सर्वसामान्यांचा जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तरुण आणि तरुणीचा जीव जातो आणि या पद्धतीनं पुणे पोलीस ज्या पद्धतीनं या सगळ्याला असं म्हणतात की दाबण्याचा प्रयत्न करतो, तो विशाल अग्रवालला बसवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या आजोबाला बसवण्याचा प्रयत्न करतो, त्या मुलाला बसवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये कोण आरोपी आहे, कोण प्रमुख आहे या सगळ्यांवरती कारवाई होण्याची काळाची गरज आहे। धन्यवाद।